सैनिक दलं आहेत ती अशा प्रकारच्या जंगलामध्ये जायला तयार नाहीत आणि आम्ही जंगलामध्ये जाऊन कशी कारवाई करत होतो. नंतर जे आमचे इथे काही सैनिक बसलेले आहेत त्यांच्याशी जरूर बोला की आम्ही जंगलात जाऊन काय केलं आहे ते, पण त्याकरता हिंमत लागते की जी ते पुरेशी दाखवायला तयार नाही आहे. तर त्याच्यामुळे नक्षलवाद हा अजून काही दिवस चालेल. आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये. आणि आपलं गुप्तहेर खातं एक अतिशय विनोदी होतं की कधीतरी कुठेतरी केव्हा तरी नक्षलवादी हल्ला होणार आहे. तर नेमकी ज्याला ॲक्शनेबल इंटेलिजन्स म्हणायचं ते मिळत नव्हतं, परंतु आता ते पुष्कळ फरक पडलेला आहे. आणि हा जो भाग आहे महाराष्ट्राचा, ज्या भागामध्ये नक्षलवाद आहे, खास तर गडचिरोली जिल्हा, आणि आमचे काही जवान या भागात राहतात. आणि आजकाल या भागात तर सैन्यामध्ये भरतीचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्यांनी देशाचं खूप नुकसान केलेलं आहे, बुलेट प्रूफ गाड्या उडवलेल्या आहेत. परंतु आता जे सध्या जो आता म्हणजे असं मानलं जातं की 1 ते 1,500 शस्त्रधारी नक्षलवादी असावेत आणि अमित शहा म्हणतात की अर्ध्याचं तिकडे त्यांना मारतील. बघूया काय होतं ते. कारण स्वतः काही अमित शहा हातात बंदूक घेऊन जाणार नाही दंडकातल्या जंगलामध्ये. तिथे जातील ते CRPF जाईल किंवा BSF जाईल किंवा CISF जाईल आणि ते काही पूर्ण जायला तयार नाही. परंतु एक शब्द मात्र पुन्हा पुन्हा वापरला जातो, इन्क्लुडिंग आपले पंतप्रधान शब्द वापरतात, ते म्हणजे अर्बन नक्षल्स. अर्बन नक्षल्स म्हणजे काय, याचा थोडक्यात अर्थ काय की एक तर नक्षलवादीचे जंगलामध्ये हातात बंदुका घेऊन फिरतात आणि दुसरे काय आहे ते शहरामध्ये. मग हे काय करतात, देशाच्या विरोधामध्ये उलट्या सुलट्या कारवाया करतात. आणि पहिले ज्यावेळेला आपण पाकिस्तानविषयी बोलायचो तर असं म्हटलं जायचं, पाकिस्तानचं ब्रीदवाक्य होतं ब्लिडिंग इंडिया बाय 1000 कट्स. म्हणजे भारताच्या अंगावरती लहान लहान घाव करायचे आणि भारताला रक्तबंबाळ करायचं. म्हणजे एक बॉम्ब ब्लास्ट मुंबईमध्ये, एक पुण्यामध्ये, एक गोरखपूरला, एक दिल्लीमध्ये. परंतु आता जे त्याचे डावपेचे ते बत्ती झालेले आहेत, ब्लिडिंग इंडिया बाय 10,000 NGOs, 10,000 ॲक्टिव्हिस्ट. म्हणजे काय, आता भारतामध्ये अशा काही संस्था आहेत की ज्या देशद्रोही काम करतात. तुम्ही ती कुठली राधा अकॅडमी हे नाव ऐकलं असेल. 2008मध्ये जो आझाद मैदानाची पोलिसांची पेटाई झाली होती तर त्यांनी काय केलं होतं त्याची आपल्याला कल्पना असावी. म्हणजे काही जिहादी प्रवृत्तीच्या संस्था की ज्या देशामध्ये उलटी कामं करतात, त्यांची अशा पुष्कळ आहेत. दुसऱ्या काही आहेत डाव्या संघटना. एक मला नाव होतं कबीर कला मंच. ते काय करतात, तर शहरामधनं युवकांना प्रेरित करून त्यांना नक्षलवादी भागात पाठवायचं. नक्षलवाद्यांचं जे नेतृत्व आहे त्यांची मुलं नक्षलवाद्यामध्ये नाही आहेत बरं का, परंतु ते गरिबांची मुलं त्यांना ते पकडण्याचा प्रयत्न करतात. याच्याशिवाय काही जण आहेत त्याला म्हणतात की देशामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही. रस्ता बांधायचा होऊ देणार नाही, पुण्याला आउटर रिंग काढायचा होऊ देणार नाही, ते पालघरजवळ जे बंदर आहे ते करायचं होऊ देणार नाही. एकच तुम्हाला मी उदाहरण देतो, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये एक नाणेर नावाची जागा आहे कोकणामध्ये. कोकणातलं आपल्याला कोकण माहीत असेलच पाहिजे. तर तिथे जगातला सर्वात मोठा तेल शुद्ध करणारा कारखाना सौदी अरेबिया हा बांधणार होतं. आणि त्याला थांबवावं कोणी, आपल्याला वाटलं की पाकिस्तान थांबवेल किंवा चायना थांबवेल. त्यांना थांबवलं महाराष्ट्रातल्या लोकांनी की इथे आम्ही कारखाना होऊ देणार नाही, कारण आमचे हापूस आंबे असतील होतील वगैरे. तर तिथे कारखाना झाला तर कोकणातल्या लोकांना ही नोकरी करता कोकणाच्या बाहेर जावं लागलं नसतं. 5 ते 6 लाख हे डायरेक्ट जॉब्स क्रिएट होणार होते आणि जवळजवळ 15 ते 20 लाख इनडायरेक्ट जॉब, म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर असो, भाजीपाला असो, दूध विक्रेते करणारा असतो, म्हणजे वेगवेगळ्या त्याला सपोर्टिंग सर्व्हिसेस लागतात त्या झाल्या असत्या. पण पायावरती कुऱ्हाड कोणी मारली, तर आम्ही. म्हणजे जी म्हणजे एकेकाळी असं म्हटलं जायचं की म्हणजे मराठ्यांच्या वेळेला आम्ही अटके पार गेलो होतो. शिवाजी महाराजांनी जे एक स्वराज्य तयार केलं त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 150 वर्ष ते टिकलं होतं. म्हणजे त्यांनी कशी माणसं तयार केली असतील याची आपल्याला कल्पना यावी. तर अटके पार गेलेला महाराष्ट्र आता महाराष्ट्रामध्येच अडकलेला आहे. अटके पार म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही मला विचारू नका. जर तुम्ही म्हणजे अटक काय होतं आपल्याला कल्पना असेलच मला वाटतं. अटक माहिती सगळ्यांना काय आहे अटक प्रकार हा. आणि मराठा अटकेपार का गेले, काही त्याला दुसरं काही काम नव्हतं का बरं गेले, काही कल्पना आहे का. कारण मराठा इतिहास आहे तुम्हाला महाराष्ट्रातमध्ये आपण सांगलीमध्ये भरपूर इतिहासकार आहेत, त्याची नावं पण आपण ऐकलेली आहेत. ओके, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. अनेकांना माहिती असेल पण त्यांना सगळ्यांच्यासमोर बोलायची इच्छा नाही आहे. भारतावरती जी आक्रमणं झाली 12व्या शतकापासून, महम्मद गझनी, महम्मद घोरी, बाबर आणि म्हणजे अनेक जणं झाली, ती सगळी खैबर खिंडीतनं झाली होती. खैबर खिंड म्हणजे काय असतं, त्या भागातला एक जमिनीचा सर्वात खालचा भाग
जिथून हे सगळे आक्रमक करणारे भारतामध्ये येत होते. आणि अटक ही नदी आहे, अटक हा किल्ला आहे, तर आणि तो खैबर खिंडीच्या जवळ आहे. तर हा अटक जर किल्ला तुमच्याकडे असेल तर खैबर खिंडीमधून कुठलाही शत्रू हा तुमच्याकडे येऊ शकणार नाही. आणि अटकेवरती जवळजवळ 12 वर्ष मराठ्यांचं राज्य होतं. पेशव्यांच्या वेळेला राघोबा दादा तिथे गेले होते आणि तिथे मग आपलं लोक होते. आणि आता सगळ्यांना गुगल मॅप कसा वापरायचा हे माहिती असेलच, तर त्यांनी गुगल मॅप वापरावा की पुण्यावरनं घोड्यावरती बसून हे अटकेपार झाल्यानं किती वेळ लागला असेल. घोडा नाही मला वाटतं त्याच्यामध्ये, तिथे फक्त माणसं आहेत. आणि पण गुगलला सांगा की घोडा पण घालून बघा त्याच्यामध्ये कसं वाटतं ते बघा. तर ते अटकेपार कसे गेले असतील त्याचं तुम्हाला ते कौतुक करायला पाहिजे. ती माणसं होती, त्यांनी काहीतरी इतिहास घडवला. परंतु आता आपण काय करतोय, तर आपण ॲक्टिव्हिस्टच्यामुळे, आपण संस्थांमुळे आपला सगळा वेळ हा एकमेकाशी भांडण्यामध्ये, वाद करण्यामध्ये घालवतो. म्हणजे वादविवाद करणं हा सुद्धा आपला एक मोठा गुणधर्म आहे. उत्सव साजरे करणं हा सुद्धा आपला मोठा गुणधर्म आहे. म्हणजे काय, एक 2-2 दिवस उत्सव साजरे करायचे, शिवाजी महाराज की जय वगैरे, परंतु त्याला प्रॉडक्टिव्ह काम म्हणायचं ते काहीच होत नाही. नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून देश सुरक्षित होणार नाही. त्याकरता कृतिशीलताची गरज आहे. आणि ते काय, हा एक मोठा प्रश्न आहे. तर त्याच्याविषयी मी आता जास्त बोलत नाही आहे. तर नक्षलवाद जाऊ दे, आता हे सगळं जाऊ दे. आता मी फक्त 2 मिनटं येतो